रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन कसं करावं, पूजा मांडणी सहित विधिवत मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आता याच दिवशी तुम्हाला आणखी काही उपाय जे आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे। बघा, सुंदर असे उपाय आहेत जे अगदी छोटे छोटे आहेत, तुम्ही करू शकता। तर बघा, तुम्हाला या दिवशी एक सुंदर असा उपाय सांगते। लक्ष्मी पूजनाच्या जागेवर एक वाटी ठेवायची आणि त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं। सलग 51 दिवस रोज 1 रुपयाचं नाणं त्या वाटीमध्ये टाकायचं। ती वाटी तुम्ही देवघरामध्ये ठेवू शका। रोज तुम्हाला श्रीम म्हणून 1 रुपयाचं नाणं त्या वाटीत टाकायचं। 51 दिवसांनंतर ती नाणी घ्यायची, त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या। लाल कपड्यामध्ये ती नाणी तुम्हाला बांधायची आहेत आणि ती पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे। पुढच्या वर्षी लक्ष्मी पूजनाला ती नाणी काढायची, त्या नाण्यांची परत पूजा करायची आणि तिजोरीमध्ये ठेवायची। तुम्हाला या उपायाचा खरंच खूप चांगला फायदा होईल। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। दुसरा उपाय जो रात्री 12 वाजता तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे 11 दिवे गोलाकार सर्कलमध्ये तुमच्या हॉलमध्ये लावायचे आहेत आणि गोलाकार लावल्यानंतर मधल्या जागेमध्ये तुम्हाला कुंकम आणि श्रीम महालक्ष्मीचा मंत्र लिहायचा आहे। तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा म्हणजेच 1 माळ श्रीम ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल। त्याचबरोबर तुम्हाला साडेसातीचा खूप जास्त त्रास होत असेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता। तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळावर तुम्हाला शेंदूर अर्पण करायचा आहे, त्याला उदबत्ती दाखवायची आहे आणि तो नारळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळी पूजा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। हनुमानाच्या मंदिरात जाऊन तो नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे। तुमच्या जीवनात साडेसातीचा त्रास तुम्हाला सुरू असेल तर तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल। त्याचबरोबर बघा, आपल्या घरातली नकारात्मकता, आपल्या घरातला लागलेला नजर दोष, कुणी आपल्याशी तोंडावर खूप चांगलं बोलतं मात्र त्याच्या मनात आपल्याबद्दल माघारी खूप वाईट तो बोलत असतो, त्याच्या मनात आपली प्रगती जी आहे ती त्याला सहन होत नाही, आपलं जे वैभव आहे ते त्याला सहन होत नाही, म्हणून तो आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो, आपल्या घराला नजर लावत असतो, आपल्या घरामध्ये बाधा करण्याचा प्रयत्न करतो। त्यासाठी आपल्याला एक सुंदर उपाय दिवाळीच्या दिवशी तुम्हाला रात्री करायचा आहे। म्हणजे हा उपाय तुम्हाला रात्री तुम्ही सगळ्या तुमच्या सेवा विवाह झाल्यानंतर करायचा आहे। तुम्हाला 1 वेळा वल्गा सुक्तम आणि 11 वेळा कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे। 1 वेळा वल्गा सुक्तम, 11 वेळा कालभैरवाष्टक पठण करत असताना 3 उदबत्ती तुम्हाला लावायची आहेत। त्या उदबत्तीची जी रक्षा पडेल ती तुम्हाला घ्यायची आहे। आता 1 वेळा वल्गा सुक्तम, 11 वेळा कालभैरवाष्टकम पठण करत असताना उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर जी रक्षा त्या उदबत्तींची तिथे पडेल ती रक्षा देखील तुम्हाला तुमच्या हातामध्ये त्या पिवळ्या मोहरीमध्ये मिक्स करायची आहे आणि ही पिवळी मोहरी रक्षा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरांच्या कोपऱ्यांमध्ये, चारही दिशांमध्ये तुम्हाला घराच्या आतमधून टाकायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती झाडून टाकायची आहे। हा उपाय एक सुंदर आहे, ज्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट दोष, नजर बाधा दूर होण्यास मदत होते। तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला सुंदर असे हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत। माता लक्ष्मीचं स्वागत कसं करावं, त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे, ही माहिती देखील आपण बघणारच आहोत। त्याचबरोबर बघा, आणखी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहण्यासाठी आणखी असे खूप छोटे छोटे जे उपाय आहेत ती मी लवकरच तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे उपाय बघितले ते सुद्धा तुम्ही आवर्जून करून बघा, मात्र सेवा पूजा करायला विसरायचं नाही। उपायांचा फरक तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही मनोभावे पूजा आणि सेवा उपासना करता।